75वा श्लोक. बाहुल्यावकाश दनियतत्वाच. बाहुल्यावकाशाद नियतत्वाच. वादाचा अवलंब करू नये. आपण पाहिलं यात बाहुल्याला म्हणजे विस्ताराला अवकाश असतो. त्याचं पुढचं स्वरूप आहे. वादिवाद का करू नये? कारण ते कितीही विस्तीर्ण होतं म्हणजे तो वाद वाढतच जातो. तसेच तो अनियत आहे म्हणजे वादात निश्चितता नसते. लक्षात घ्या. का करू नये? वादात निश्चितता नाही. मागील सूत्रात भक्ताने वादात पडू नये असे म्हटले. उत्तर प्रत्युत्तर नको. वाद कसे वाढतात, किती विस्तारित होतात हे सांगताना नाथ महाराज म्हणतात. एकनाथी भागवत. एरवी ब्रह्माद्वितीय नित्य हे सकळ ऋषीचे संमत. त्यासही पुसो जाता बहुत विक्षेप तेथ उठती. एकनाथी भागवत 9वा अध्याय. एक म्हणती ब्रह्म सगुण, एक म्हणती ते निर्गुण. ऐसे वाद करीती दारुण, युक्ती खंडन अभिमाने. एक म्हणती ब्रह्म सप्रपंच, एक म्हणती निष्प्रपंच. मिळून या पाच पाच शब्द कच कच वाढविती. बाकी काही नाही. 22व्या अध्यायात भगवान श्रीकृष्ण उद्धवास आत्म्याचे स्वरूपात कसे वाद होत असतात ते सांगतात. ऋषीमुनींनी कसे वाद केलेत आत्म्याच्या स्वरूपात स्वतः भगवान सांगतात. एक म्हणती आत्मा देही, एक म्हणती तो विदेही. आपल्याकडे आहेत ह्या द्वैताद्वैत अद्वैताद्वैत यांच्यामध्ये काही वाद आहेत. एकाने काय म्हटलंय? आत्मा कसं आहे? ज्योतिर स्वरूप. एकाने सांगितलं ज्योतिर स्वरूप असेल तर एक छोटासा केक इंचभर झाला ज्योतिरूपाने. हा इतक्या मोठ्या शरीरात कसा राहील? इथेच राहील. बाकीचं शरीर तर मुर्दा पाहिजे. आत्मा तसा नाही. एक म्हणतो आत्मा शरीर धारण करतो. आत्म्यावर हे शरीर धारण झालंय. तो म्हणतो ठीक आहे. एवढंच आहे का? मग म्हशीचं शरीर किती लांब आहे? त्याचा आत्मा वाढला काय? आहे वादिवाद आहे. एक म्हणती आत्मा देही, एक म्हणती तो विदेही. एक म्हणती आत्म्याच्या ठाई हे दोन्ही नाही सर्वथा. हे भेदच नाही. एक म्हणती आत्मा सगुण, एक म्हणती तो गुणविहीन. एक म्हणती तो वेगळी खुण सगुण निर्गुण परमात्मा. एक प्रतिपादिती भेद. आमचे माऊली सगुण श्रेष्ठ गणिगुण श्रेष्ठ भानगडीत पडले नाही. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. ब्रह्म सनातन विठ्ठलू हा. सगुण निर्गुण दोन्ही विलक्षण. कसं गोलमोल लिहिलंय? सगुण आणि निर्गुण त्याचं स्वरूप आहे. आणि ह्या ब्रह्म सनातन विठ्ठलाचं दोन्हीही रूप आहेत. एक म्हणती तो गुणविहीन, एक म्हणती ते वेगळी खुन. सगुण निर्गुण परमात्मा एक प्रतिपादिती भेद, एक प्रतिपादिती अभेद. एक म्हणती दोन्ही अबुद्ध, अमुचे मत शुद्ध देहात्मवादू. एक म्हणती हे मिथ्याभूत, प्रत्यक्ष दिसता आहे जो येथ. तो प्रपंच मानिती सत्य, हे चिम्मत एकाचे. आत्मा हे भूत आहे म्हणतात. ह्या प्रपंच दिसतो हे सत्य आहे. ऐसे भेदवाद सकळ विचारिता ज्ञान मूळ. आत्मा चिन्मात्र केवळ भेदा ते समूळ छेदक.
चिन्ह मात्र आहे, ठिणगी आहे फक्त. नाथ महाराज म्हणतात, श्रीकृष्ण उद्धवाला सांगतात, ये याची स्थळा कारणे, श्रुती सदा बोबाने, तर्क येण्याचे ठिकाणे, तोंडाळ केला ज्ञानेश्वरी अध्याय 13. चाळिता हेची बोली, दर्शने शेवटा आली, ते बीची नाही बुजविली अजून द्वंद्वे, शास्त्राची सोयरिके, विचळीजे येण्याची एके, याचेणी एक वंके जगावाद, तोंडेसी तोंडान पडे, बोला बोलेसी न घडे, या युक्ती बडबडे त्राय झाली. काही गोष्टी वादविवादाने ठरवायच्या नसतात. ज्या भगवंताची भक्ती करायची तो वादविवादाने सिद्ध करून मग भक्ती करायची का? कोण भक्त असा वादविवाद करीत बसला आहे? आमचे तुकाराम म्हणतात, निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. हा अभंग नेहमी घेतात कीर्तनात. निष्ठावंत भाव भक्ताचा स्वधर्म, निर्धार हे वर्म चुको नये. ज्ञानेश्वरी शास्त्रांची मोकळी, या कै कोण बेटाळी, एक वाक्यतेच्या फळी, पैसी जे के. 17वा अध्याय. वादविवादाने चित्त मात्र कठोर बनते बरं का, वृक्ष आणि कठोर. जे घरातही वादविवाद करतात, बाहेरही वादविवाद करतात, पोराशीही वादविवाद करतात, व्यवहारातही वादविवाद करतात, ही सगळी कठोर माणसं. आणि म्हणतात आम्ही शिस्तप्रिय आहेत. कठोर बोलतात घरी दारी सगळीकडे. भक्ती मृदू हृदयाचा आश्रय करते. आता हे कधी प्रेम करणार सांगा? अरे साध्या घरातल्या व्यक्तीवर प्रेम निर्माण होत नाही, त्यांनी प्रेमाची भाषा करू नये. भक्ती मृदू हृदयाचा आश्रय करते, तिचे साध्य साधन निश्चित असते. एक विधा मीन धरू पालट. तुकाराम, एक विधा मीन धरू पालट, न संडू हे वाट सापडली, आम्ही नामाचे धारक, नेनू प्रकार अनेक, सर्व भाव एक विठ्ठलची प्रमाण. बाकी काही नाही, कुठल्याही वादात आम्ही पडणार नाही, तुकोबा म्हणतात. ईश्वराला कोणी निर्माण केले? दुःख पूर्वजन्मामुळे आहे का पाप केल्यामुळे आहे? हे वादविवादाचे विषय. कोणी निर्माण केलं ईश्वराला? आता बसले आपण 4 जण वाद करत. मला जर विचार मिळवले, मी नव्हतोच, आपण ईश्वराला निर्माण केलेच नाही. ईश्वराला कोणी निर्माण केले? दुःख पूर्वजन्मा कारणे आहे का ह्या जन्मात पाप केलं म्हणून आहे? सांगा. तर्काने उत्तर काही देता येत नाही. ज्या ठिकाणी बुद्धीचे तरंग झोपतात, जेथे हृदय प्रेमाने लबालब भरलेले असते, तेथे तर्क नाही, भाव विचार नाही, प्रार्थना काम करते. लक्षात घ्या. ज्या ठिकाणी बुद्धीच्या तर्काचे तरंग झोपतात आणि जेथे हृदय प्रेमाने लबालब भरल्या जाते, तेथे तर्क काम करत नाही, विचार काम करत नाही. म्हणून प्रश्न नाही, शंका नाही, कुशंका नाही, लघुशंका नाही, मोठ्या शंका नाही. तेथे तर्क नाही, भाव विचार नाही, प्रार्थना काम करते. काही काही साधक येतात, साहेब अजून सर आम्हाला अनुभवच येत नाही. का? दर्शन अजून पूर्णच झालं नाही. ठीक आहे. अरे शरीर हललं ना. मनात म्हणतो बहुतेक माझ्या वजनाने हललं, कारण वजन पेलत नाही, हललं असेल खाली. काही नाही, कारण तर्काने चालणारी माणसं आहेत, हृदयाने नाही. आणि तुम्हाला अनुभव घ्यायचे असेल प्रेमानेचा, तर्काने नाही, बुद्धीने नाही. भाव नाही,
तर्क नाही, भाव, विचार नाही, प्रार्थना काम करते. विचार नाही, आपल्याला कुंडलिनी जागृत झाली की नाही. अनेक लोक 1 वर्षानंतर म्हणतात, आमची शक्ती जागी झाली का? दोघं तिघं येऊन बसले माझ्या पुढे, साहेब हात ठेवा. म्हणलं का? नाही, जरा जास्त जागृत होईल. काय म्हणावं, नाव घेणार नाही. या 6 महिन्यात घडलंय. प्रार्थना काम करते, पागल पण काम करते. पागल व्हा ईश्वरासाठी. प्रभूच्या मधुशाळेत प्रेम पिऊन नाचायचे आहे. प्रेम मधुशाळा आहे. मधुशाळा माहिती आहे का? मधुशाळा म्हणून अमिताभ बच्चनचे फादर हरिवंश राय बच्चननी मधुशाळा लिहिली. पिल्यानंतर कसा पंग होतो माणूस. त्याच्यामध्ये त्यांनी असं म्हटलं, एक काही ओळी अशा आहेत, 1-2. मंदिर मस्जिद भेद बढ़ाते, भेद मिटाती मधुशाला. मंदिर मस्जिद भेद बढ़ाते, भेद मिटाती मधुशाला. दिन में होली, रात दिवाली, सदा मनाती मधुशाला. पाहते कसे प्रेमाने गुण्या गोविंदाने राहतात त्या मधुशालीत मध्ये लोक. आणि मंदिर मस्जिदवाले भांडत बसतात, बाहेर काय आत काय. प्रभूच्या मधुशाळेत प्रेम पिऊन नाचायचे आहे. पण जग पागल समजेल. अमेरिकेचा प्रसिद्ध कवी एलिन गिन्सबर्ग हृदयाच्या भावाने जीवन जगायचे म्हणतो. तो म्हणतो, हृदयाच्या भावाने जीवन जगा, तर ते आनंद निर्माण करील तुमच्या जीवनात. बुद्धीने जगू नका. बुद्धीने जगू नका. काही लोकांचा कोणावरच विश्वास नसतो. अरे तो कशाहून तो फसवणार नाही. अरे विश्वास तर ठेव. कशाहून तो चांगला बोलेल. सगळं असं निगेटिव्ह. कारण निगेटिव्ह माणसं सगळे बुद्धीने चालतात. पॉझिटिव्ह माणसं हृदयाने चालतात. आम्हाला निगेटिव्ह भाव निर्माण व्हायलेत कारण तुम्ही बुद्धीने चालायला लागले. एक सांजवेळी, एका संध्याकाळी, एका सांजवेळी विल्यम ब्लेक कवीच्या ओळी मनात तरळत असताना, एक विल्यम ब्लेक म्हणून कवी होऊन गेला. तर एलिन गिन्सबर्ग त्या ओळी कवीच्या गुणगुणत होता. विल्यम ब्लेकच्या कवीच्या ओळी मनात तरळत असताना एक खिडकीतून अचानक डास आला. नाही, एक हात आला खिडकीतून. खिडकीतून एक हात आला. दिव्य स्पर्श झाला याला. कवी लक्षात घ्या, फॉरेनर ते. त्याने खूप ओरडून सांगायला सुरुवात केली की ईश्वर आहे. तो हात त्याला दिसला. काव्य गुणगुणत असताना एका सांज वेळी आपल्याला आत दिसला तरी कशाहून होता साहेब? माझ्या मनातले भाव होते का? कधी कधी समजा पिक्चर दिसलंय यांना, साहेब माझ्या मनातले भाव होते का खोटं होतं की खरं होतं? आणि विशेषतः झोपल्यानंतर तर फार कठीण आहे. स्वप्नात तुम्ही आला होता सर, पण खरा आला होता की खोटा आला होता सांगा. काय सांगावं यांना. त्याने खूप ओरडून सांगायला सुरुवात केली की ईश्वर आहे. मला साक्षात्कार झाला. मी शपथ खातो. तो म्हणतो बरं का, विसरणार नाही असे सांगत होता. नाही विसरणार मी तो हात, मला तो दिव्य स्पर्श नाही विसरणार. कोण म्हणतो? एलिन गिन्सबर्ग विल्यम ब्लेकच्या ओळी गुणगुणत असताना, त्या भावविश्वात असताना विसरणार नाही असे सांगत होता. पुन्हा संशय आला. पण नंतर संशय आला रात्री. झोपेत आकाशात उडण्याचा अनुभव आला. आपल्याला तर किती आकाशात उडतात, काही नाही साहेब मी जमिनीवरच होतो, मग आकाशात भास झाला काय मलाच विचारतात.
अरे अनुभव तुम्हाला आला आणि मला विचारतात भास होता का? पुन्हा संशय आला. झोपेत आकाशात उडण्याचा अनुभव आला व गुरुत्वाकर्षण नाही राहिले असे झाले. हलका झाला तो जागा झाला. पळत पळत शेजारी 2 मुली राहत होत्या, त्यांना सांगायला लागला. मी हलका झालो, वर उडालो. 2 पोरी होत्या, त्यांना उठवलं आणि सांगायला लागल्या. त्यांना वाटले हा पागलच झाला. ईश्वराचा हात आला, स्पर्श झाला, रात्री आकाशात उडालो, हलका झालो. ते बोले पागल झाला. त्यांनी दरवाजे बंद करून टाकले. हे सरकलं. मनोविकार तज्ज्ञाला अनुभव सांगितला. मनोविकार तज्ज्ञ आले, मानसशास्त्रज्ञ सांगितलं हा काय म्हणायला पा. ते म्हणले तोही म्हणलं हे पागल झाला. क्लिअर. त्याला हॉस्पिटलमध्ये दाखल केलं. शेवटी 8 महिने पागलखान्यात ठेवले. शेवटी त्याने अनुभव सांगणेच बंद केले. म्हणून अनेकदा आपण म्हणतो अनुभव जास्त सांगू नका. त्याला सांगा ज्याचं कल्याण आहे, ज्याला विश्वास आहे. अविश्वास माणसाला सांगू नका. टिंगल आणि टवाळी उडवल्या जाते. म्हणून संतांनी झाकून ठेवले अनुभव. आणि अशा एक गूढ शब्दांच्या रचनेत खोलीत लपवले की तुम्ही अनुभव घेतल्यानंतर तुम्हाला ते उदित होतील किंवा समजतील किंवा ज्ञात होतील. त्याने अनुभव सांगणेच बंद केले, तोंडच बंद केलं. कारण त्याला निघायचं होतं ना बाहेर, नाही तर त्याला शॉकच दिली असते. म्हणून कबीराने म्हटले आहे अनुभव सांगू नका. म्हणून सांगू नका, कारण तुम्हाला पागलखान्यातच नेऊन टाकतील. तुम्ही उद्या सांगितलं मी देव पाहिला, तुम्ही देव पाहिला झालं. अनुभव सांगू नका. जसा हिरा सापडला तर लपवला पाहिजे. कबीर म्हणतात गाठ गाठी आयो, गाठीनं गाठ बांधा. असं गाठीत गाठ, गाठीत गाठ, गाठीत गाठ. तुम्हाला माहिती आहे का, पूर्वीच्या काळात आम्ही लहान असताना रामायण सेलूला आम्ही पाहायला जायचो. रामायण कथा, सीताराम, असं मला वाटतं 15 दिवस चाले ती. ते नाटक असायचं, पात्र असायचे, राजस्थानहून यायचे. आम्हाला शौक लागला सगळ्याला की चला बरं आहे नाटक. ते त्याच्यात एक विनोदी हे होता. म्हणलं आता तुला बक्षीस द्यावं लागेल, तू फार माझ्यासाठी चांगलं काम केलं. एक जण म्हणतो, आणि काय बक्षीस देशील सांगतो म्हणले. इथून तू जा, एक काही किलोमीटर, एक 100 किलोमीटर गेल्यावर ते एक जंगल लागेल. मला ठीक आहे. त्या जंगलामध्ये एक भव्य असा वाडा असेल. म्हणले बरं. मग त्याच्यामध्ये अनेक खोले आहे. तो मला ठीक आहे. त्याला वाटलं काहीतरी भव्य दिव्य द्यायला आहे. अनेक खोले असतील. बरं. मग त्याच्यात एक फलाण्या नंबरची खोली मोठी असेल, एक हॉल आहे. मग त्या हॉलमध्ये एक हॉल, हॉलमध्ये एक हॉल, हॉलमध्ये एक हॉल, हॉलमध्ये एक हॉल, असं करत 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 बराच वेळ गेला. ते सगळं तुला उघडावं लागेल, ते सगळे दरवाजे. बरं म्हणलं पुढे. मग एक छोटी टाकी लागेल. मग टाकी 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 पुन्हा असेल. मग डब्बा लागेल. मग डब्यात डब्बा डब्यात डब्बा डब्यात. त्याला वाटलं काय फार मोठी महत्त्वाची वस्तू. आणि पुढे म्हणलं एक डब्बी लागेल. डब्बी 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 डब्बी. शेवटी एक छोटी डब्बी लागेल. त्याच्यात एक रुपया आहे, घेऊन जा. अजून आठवतो जोक्स.